नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुणे कारागृहचा यावर्षीचा झालेला पेपर पाहणार आहे आणि या पेपरमधील मराठी व्याकरण तसेच सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढच्या होणाऱ्या पोलीस भरतीसाठी किंवा उरलेल्या पेपरसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहे। त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे। लाईक करायला काही पैसे पडणार नाहीयेत। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? लक्षात ठेवायचं आहे, संसदीय शासन पद्धती भारतानं इंग्लंडकडून घेतली आणि इंग्लंडमध्येच संसदीय शासन पद्धतीचा उदय झालेला आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे, पर्याय ए। आता या ठिकाणी पहा, इंग्लंडमधून आपण काय घेतलं तर संसदीय शासन प्रणाली। प्रश्न येतो की भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्लंडकडून काय घेण्यात आलं, तर संसदीय शासन प्रणाली ही इंग्लंडकडून घेतलेली आहे। ठीक आहे। दुसरा प्रश्न पहा, अध्यक्षीय शासन पद्धतीत टिंब हे कार्यकारी प्रमुख असतात। आता या ठिकाणी पहा, अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राचे अध्यक्ष किंवा अध्यक्ष हे काय असतात, कार्यकारी प्रमुख असतात। म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे। उदाहरणार्थ अमेरिका देशामध्ये काय होतं तर राष्ट्राध्यक्षांची निवड थेट जनतेकडून केली जाते। राष्ट्राध्यक्षांसाठी निवडणूक आहे ती थेट जनतेकडून घेतली जाते। या ठिकाणी याला काय म्हणायचं, अध्यक्षीय शासन पद्धती म्हणायचं। आणि भारताची कशी आहे तर भारताची मित्रांनो कशा प्रकारची आहे तर संसदीय आहे। याच्यामध्ये काय होतं तर संसदेमधून निवडून आलेले सदस्य आहेत ते काय करतात, राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात। ठीक आहे। तिसरा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल? आता या ठिकाणी पहा, आंतरराष्ट्रीय वाररेषेवर समजा ही वाररेषा आहे आणि ही आहे पश्चिम, ही आहे पूर्व। जर तो व्यक्ती पश्चिमेकडे गेला तर एक दिवस वाढेल, कारण पश्चिमेकडे नवीन दिवसाची सुरुवात होते। त्यासोबतच जर तो पूर्वेला गेला तर एक दिवस कमी होईल, कारण 180 अंश रेखावृत्ताच्या पश्चिमेला नवीन दिवस सुरू होतं। म्हणजे काय होणार आपलं उत्तर, जर तो व्यक्ती पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला तर त्या ठिकाणी त्याला एक दिवस अधिक धरावा लागणार आहे। म्हणजे पर्याय ए हे आपलं उत्तर राहणार आहे। ठीक आहे। चौथा प्रश्न पहा, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? आपण पाहिलेला आहे, हा बदल आहे तो 180 रेखावृत्तावर होतो। आताच पाहिलं आपण, वर काय आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा, ती किती अंशावर असते, 180 रेखावृत्तावर असते। आणि मित्रांनो त्याच्या पश्चिमेला दिवस सुरू होतो आणि पूर्वेला मागचा दिवस असतो। ठीक आहे। पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी पाहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, पृथ्वीवर आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या कोणत्या दिशेला दिवस सुरू होतो? आपण आताच पाहिलं, दिवस हा पश्चिम दिशेला सुरू होतो। ठीक आहे। म्हणजे याचं उत्तर काय आहे, पर्याय बी पश्चिम। आता या ठिकाणी पहा, वार रेषेवर त्यांनी सलग 4 प्रश्न दिलेत आणि सहज उत्तर येतील असे दिलेत। 6वा प्रश्न पहा, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना काय म्हटले जाते? जर एकत्र येऊन लोक निवडणूक लढवत आहेत तर त्या लोकांच्या समूहाला काय म्हणायचं तर पक्ष म्हणायचं, राजकीय पक्ष। म्हणजे पर्याय सी हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, आगामी ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे? आता 2025च्या विश्वचषकाबद्दल बोललो तर तो आपल्या भारत आणि श्रीलंकेमध्ये आयोजित केला गेला होता। तर पुढचा 2026चा महिला T20 विश्वचषक आहे तो इंग्लंड आणि वेल्स या 2 देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे। 2026चा ICC T20 महिला विश्वचषक हा इंग्लंड आणि वेल्स या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, थर्मोडायनॅमिक्स अशी विज्ञानाची शाखा आहे ज्यात टिंब। आता या ठिकाणी पहा, थर्मोडायनॅमिक म्हणजे काय, ऊर्जेचं रूपांतर, ऊर्जेच्या रूपांतरामध्ये होणारा बदल, ऊर्जेमध्ये होणारा बदल। म्हणजे आपलं उत्तर काय असणार याच्यामध्ये, थर्मोडायनॅमिक्स या शाखेमध्ये ऊर्जेच्या परिवर्तनाचा अभ्यास करतात। म्हणून आपलं उत्तर पर्याय ए आहे। ठीक आहे। आपण पाहिलं असेल ऊर्जा अक्षयतेचा नियम, काय पाहिलं आपण त्याच्यामध्ये, ऊर्जा नष्ट होत नाही किंवा ऊर्जा तयार करता येत नाही, तर ऊर्जेचं रूपांतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये होत असतं।
हा काय आहे, ऊर्जा अक्षयतेचा नियम. आणि त्यानुसार मित्रांनो थर्मोडायनॅमिक्स आपण त्यालाच म्हणतो, लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, तो काय आहे तर हाच ऊर्जा परिवर्तनाचा नियम. म्हणून याच्यामध्ये आपण काय करतो, ऊर्जेच्या परिवर्तनाचा अभ्यास करतो. प्रश्न क्रमांक 9, युनेस्को मधून बाहेर पडणारा देश कोणता आहे. आता आपण याचा विचार केला तर अमेरिका आणि इस्रायल हे या अगोदर म्हणजे 2019 मध्ये युनेस्को मधून बाहेर पडलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय डी अमेरिका. आणि दुसरा कोणता, इस्रायल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिले पेपरलेस जिल्हा न्यायालय कोठे आहे. आता या ठिकाणी पाहायचं आहे केरळमधील कलपेट्टा हे भारतातील पहिलं पेपरलेस, संपूर्णपणे म्हणजे 100% पेपरलेस जिल्हा न्यायालय बनलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे, कलपट्टा. राज्य विचारलं तर केरळ. 11वा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले AI गाव कोणते. पहिले AI गाव, आपण हा प्रश्न किती वेळा पाहिला असेल तर या ठिकाणी पाहायचं आहे सातनवरी हे महाराष्ट्रातील पहिलं AI गाव आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यासोबतच जर आपण पहिली AI अंगणवाडी विचार केला तर त्या ठिकाणी वडधामना हे महाराष्ट्रातील पहिली AI अंगणवाडी आहे. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 12, कारागृह हा विषय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीनुसार राज्य सूचीमध्ये वर्गीकृत केलेला आहे. आता या ठिकाणी पहा, राज्य आणि केंद्रामध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आली. ती भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये आहे तर अनुसूची क्रमांक 7 मध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. 7व्या अनुसूचीनुसार कारागृह हा विषय राज्यसूचीमध्ये वर्गीकृत करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, महात्मा गांधी यांना स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान म्हणजे 1930 ते 32 कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी पाहायचं, महात्मा गांधी यांना 1930 ते 32 या कालावधीमध्ये पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो याच वेळी येरवडा तुरुंगामध्ये असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झालेला होता. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वात मोठे खुले कारागृह कोणते. या ठिकाणी पाहायचं, भारतातील सर्वात मोठं खुलं कारागृह सांगानेर हे आहे. म्हणजे पर्याय ए हे आपलं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 15, टायलर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे. आता या ठिकाणी पहा, टायलर अवॉर्ड फॉर किंवा टायलर प्राइज फॉर एन्व्हायरमेंटल अचीवमेंट हा पुरस्कार पर्यावरण विज्ञान आणि पर्यावरणाचे आरोग्य राखण्यासाठी दिला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, हा पुरस्कार आहे तो पर्यावरणाशी निगडित आहे, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या नदीला रक्ताची नदी असे म्हटले जाते. आता या ठिकाणी पाहायचं आहे, लोहित नदीला रक्ताची नदी असं म्हटलं जातं, कारण या ठिकाणी
ही नदी आहे ती अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून वाहते आणि त्या ठिकाणी लाल मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे नदीला देखील लाल रंग प्राप्त होतो आणि त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी लोहित हे त्याचं नाव आहे. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 17. अकृत्रिम या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे. अकृत्रिम म्हणजे काय? असं जे नैसर्गिक आहे किंवा मानवानं बनवलेलं नाही असं. म्हणजे काय या ठिकाणी नैसर्गिक, अंगीभूत, स्वाभाविक याला काय म्हणायचं? अकृत्रिम म्हणायचं, म्हणजे नैसर्गिकच म्हणायचं. परंतु कृत्रिम म्हणजे काय? माणसानं बनवलेलं किंवा या ठिकाणी मुद्दामून चेहऱ्यावर आणलेलं. म्हणजे या ठिकाणी काय झालं? अविच्छिन्न हे काय झालं तर कृत्रिम झालं आणि हे काय आहे? अकृत्रिमचं विरुद्धार्थी म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 18. आबालवृद्ध याचा खालीलपैकी अचूक अर्थ कोणता? आबालवृद्ध म्हणजे काय? लहान मुलापासून, बालपासून वृद्धापर्यंत, म्हणजे लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत. पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. घर सारव तर म्हणते कोनाडे किती या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? या ठिकाणी पाहायचं आहे, काम सोडून नको त्या गोष्टींची चौकशी करणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. घर सारव तर म्हणते कोनाडे किती याचा अर्थ काय? काम सोडून नको त्या गोष्टींची चौकशी करणे किंवा टाळाटाळ करणे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 20. आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी या म्हणीला समानार्थी नसलेली म्हण कोणती? आता या ठिकाणी पहा, आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी म्हणजे काय? तर निदान ही लंगडत काय होणं व्यवस्थित चालू शकते. आंधळ्या गायला कुठं जायचं माहितच नसणार आहे. ठीक आहे, ते फक्त वासानुसार किंवा आवाजानुसार जाणार आहे. परंतु लंगडी गाय निदान लंगडत तर चालू शकते. मग या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आंधळ्या गायीमध्ये लंगडी गाय ही श्रेष्ठ आहे किंवा शहाणी आहे. त्याच प्रकारे वासरात लंगडी गाय शहाणी हे देखील समानार्थी आहे. घोंगड्यात पासोडा सरदार हे बरोबर आहे. ओसाड गावी एरंडबळी हे देखील बरोबर आहे. ठीक आहे, या तिन्हीचा अर्थ काय आहे तर जे काही आहेत अडाणी लोक आहेत त्यांच्यामध्ये एक थोडा शहाणा असलेला सुद्धा मोठा असतो. ठीक आहे, परंतु चहापेक्षा किटली गरमचा अर्थ काय असतो तर मालकापेक्षा नोकरच जास्त रुबाब करणे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. या ठिकाणी पर्याय डी हा वासरात लंगडी गाय शहाणीला समानार्थी नाही. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 21. समूहदर्शक शब्द नसलेला पर्याय ओळखा. वेलींचा कुंज, हरणांचा कळप, माकडांची टोळी, उंटांचा काय असतो? उंटांचा तांडा असतो. या ठिकाणी काय दिलंय उंटांचा तर जुडगा दिलाय. जुडगा कशाचा असतो? चाव्यांचा असतो. म्हणजे या ठिकाणी ही जोडी चुकीची दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 22. साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव काय? आता ह्यांचं या ठिकाणी टोपण नाव काय होतं? केशव कुमार. केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. आता पहा, केशवसूत म्हणजे कोण तर कृष्णाजी केशव दामले आणि गोविंदाग्रज म्हणजे कोण? राम गणेश गडकरी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, अपरिचित हा पर्याय ए प्रमाणे शुद्ध आहे. प्रश्न क्रमांक 24. ज्ञानबाची मेख या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? तर निरुत्तर करणारी बाब. ज्याच्यावर काहीच उत्तर शोधता येत नाही त्याला काय म्हणायचं? ज्ञानबाची मेख म्हणायचं. म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 25. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा अलंकार ओळखा. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी उपमेयासारखं दुसरं काहीच नसतं त्यामुळे उपमेयाचीच तुलना उपमेयाशी केली जाते किंवा उपमेयाचीच उपमा उपमेयाला दिली जाते, तेव्हा त्या ठिकाणी म्हणायचं अनन्वय अलंकार आहे. आणि या ठिकाणी काय म्हटलंय? झाले बहु, होतील बहु, आहेत बहु, परंतु यासारखा हाच आहे. म्हणजे काय झालं तर उपमेयासारखं दुसरं काहीच नाही आणि त्यामुळे याला त्याचीच उपमा दिली गेली म्हणून या ठिकाणी झाला अनन्वय अलंकार. उपमा कधी तर उपमेय हे उपमेयासारखे आहे, उपमेय हे उपमानासारखे आहे किंवा उपमेय हे उपमानाच्या समान आहे हे दाखवण्यासाठी परी, सारखा, सम, गत, जसा यासारखे शब्द वापरले असतील तर उपमा अलंकार असतो. आणि व्यतिरेक कधी असतो? जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी त्याला व्यतिरेक अलंकार म्हणायचं. प्रश्न क्रमांक 26. असावा सुंदर स्वप्नातील बंगला या वाक्यातील क्रियापदावरून कोणता अर्थ सूचित होतो? या ठिकाणी पहा, असावा शेवटी काय आलेला आहे? वा आलेला आहे. आणि लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे असतं आणि त्याच्यामधून
कर्तव्य, इच्छा, योग्यता यांचा बोध होत असतो, त्या ठिकाणी त्याला म्हणायचं विद्यार्थी क्रियापद. मग या ठिकाणी पहा, असावा शेवटी वावी आहे आणि काय आहे, असावं म्हणजे इच्छा आहे, म्हणून या ठिकाणी काय झाला, विद्यार्थ झाला. ठीक आहे. त्यासोबतच पहा, जर फक्त काळाचा बोध होत असेल तर त्याला म्हणायचं स्वार्थी वाक्य. फक्त काळाचा बोध होतो तर त्याला स्वार्थी क्रियापद किंवा स्वार्थी वाक्य म्हणायचं. आणि जर तर यासारखी उभयान्वी अव्यय आली असतील तर त्या वाक्याला काय म्हणायचं, तर त्या क्रियापदाला आणि त्या वाक्याला म्हणायचं संकेतार्थी. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 27, कोशिंबीर हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कोशिंबीर हा शब्द मूळचा कानडी भाषेतील आहे आणि मराठीमध्ये पूर्णपणे विलीन झालेला आहे किंवा मिळून गेलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, नित्य, सदा, सर्वदा ही कोणत्या प्रकारची क्रिया विशेषण अव्यय आहेत? या ठिकाणी पहा, नित्य, सदा, सर्वदा ही काय दाखवतायत, तर सातत्य दाखवतायत. ठीक आहे. एखादी गोष्ट सतत घडते हे दाखवण्यासाठी नित्य, सदा, नेहमी, सर्वदा हे शब्द वापरतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, सातत्यदर्शक क्रियाविशेषण. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 29, मुलगा पुस्तक वाची या वाक्याचा काळ ओळखा. आता या ठिकाणी पाहायचं आहे, मुलगा पुस्तक वाची म्हणजे काय, मुलगा भूतकाळामध्ये पुस्तक वाचत असे. आणि मित्रांनो, आपण काय पाहिलं, जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा शेवट त अधिक असे न होतो त्या ठिकाणी असतो रीती भूतकाळ. आणि या ठिकाणी वाचीचा फोड काय होते, त अधिक असे, वाचत असे, म्हणजे या ठिकाणी काय झाला, रीती भूतकाळ झाला. रीती भविष्यकाळ कसा ओळखणार, शेवटी त अधिक इल असणारं क्रियापद असतं, त्याला म्हणायचं रीती भविष्यकाळ. आणि रीती वर्तमान काळ त अधिक असतो, असते, असतात अशा प्रकारचं शेवट असेल क्रियापदाचं तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 30, नामे व सर्वनामे यांचे क्रियापदाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्यांना काय म्हणतात? या ठिकाणी पहा, नामाचा किंवा सर्वनामाचा संबंध क्रियापदाशी दाखवणाऱ्या शब्दाला म्हणायचं विभक्ती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, देव या नामाचे अनेकवचन, देवचं अनेकवचन देवच राहतं. देव या नामाच्या अनेकवचनामध्ये त्याचं रूप बदलत नाही, म्हणून पर्याय सी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, च, छ, ज, झ या वर्णांना अ लावून जो उच्चार होतो त्याला काय म्हणतात? जर उच्चार अ लावून झाला तर त्याला म्हणायचं दंत तालव्य, आणि जर उच्चार य लावून झाला तर त्याला म्हणायचं तालव्य. मग या ठिकाणी काय विचारले, अ लावून, म्हणून आपलं उत्तर पर्याय ए दंत तालव्य. म्हणजे काय, समजा जहाज म्हटलं तर ज चा उच्चार अ लावून होतं म्हणून ते काय झालं, तर दंत तालव्य. परंतु जर मी म्हटलं जहाज तर त्या ठिकाणी त्याला ज ला य लागला तर त्याचा उच्चार कसा होईल, तालव्य होईल. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, य लागला तर तालव्य, अ लागला असेल तर त्या ठिकाणी दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 33, सूर्योदय या शब्दाचा समास ओळखा. सूर्योदय समास कोणता असणार आहे, तर या ठिकाणी तत्पुरुष समास असणार आहे. कारण विग्रह कसा होतो, सूर्योदय म्हणजे सूर्याचा उदय, आणि या ठिकाणी काय झालं, शेवटी चा प्रत्यय लागला म्हणजे काय झालं, विभक्ती तत्पुरुष समास झाला. ठीक आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने पाहूया, विग्रह कसा, सूर्य अधिक उदय. ठीक आहे. सूर्य अधिक उदय. आता आपण सूर्य शब्द बदलू शकतो, सूर्योदय, अरुणोदय असे शब्द आपण वापरू शकतो. म्हणजे काय होतं, तर पहिला शब्द बदलू शकतो, परंतु उदय हा शब्द जास्त महत्वाचा आहे, तो लवकर बदलत नाही. म्हणून या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, तर दुसरं पद महत्वाचं आहे म्हणून या ठिकाणी तत्पुरुष समास आहे. लक्षात काय ठेवणार, जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययभाव, दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष. जर पहिलं आणि दुसरं दोन्ही महत्वाचे असतील तर त्याला म्हणायचं द्वंद्व, आणि दोन्ही महत्वाची नसून जर तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 34, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते त्यांना टिंबटिंब म्हणतात. त्यांना काय म्हणतात, महाप्राण व्यंजने म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. आता कोणते कोणते आहेत, मूळचा महाप्राण वर्ण कोणता आहे, ह आहे. त्यासोबतच ज्या वर्णांचा उच्चार ह जोडून होतो, उदाहरणार्थ ख, घ, ठ, ढ यांचा उच्चार ह जोडून होतो म्हणून यांना देखील काय म्हणायचं, महाप्राण म्हणायचं. लक्षात ठेवायचं आहे, ह चा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते म्हणून त्याला म्हणायचं महाप्राण. त्यासोबतच ज्या वर्णाचा उच्चार ह जोडल्यासारखा होतो, उदाहरणार्थ ख, घ, ठ, ढ, फ, भ, तर त्यांना देखील काय म्हणायचं, महाप्राण म्हणायचं. ठीक आहे.
पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 35. पुनरावृत्ती या संधीचा विग्रह कसा होईल? या ठिकाणी आहे विसर्ग संधी, पुनः अधिक आवृत्ती, पुनरावृत्ती. काय होतं? विसर्गापुढे स्वर आल्यामुळे विसर्गाचा र होतो, त्याला म्हणायचं विसर्ग र संधी. या ठिकाणी आहे पुनः अधिक आवृत्ती, पुनरावृत्ती. विसर्ग संधी आहे, विसर्ग र संधी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? भोळा हा शब्द काय? विशेषण आहे आणि याचं भाववाचक नाम बनवायचं आहे, तर ते काय होईल? तर भोळेपणा हे भाववाचक नाम होईल, म्हणजे पर्याय सी. भोळसर, भोळसट, भोळी ही तिन्ही पण विशेषण आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि भोळेपणा, समजा एखाद्या विशेषणाचा आपल्याला भाववाचक नाम बनवायचं आहे, तर शेवटी पण, पणा, य, त्व यासारखे शब्द जोडायचे, तेव्हा काय होतं? विशेषणाचं भाववाचक नाम तयार होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ती नदी स्त्रीलिंग, ते कणीस नपुंसकलिंग, ते झाड नपुंसकलिंग आणि तो देखावा काय झाला? पुल्लिंग झाला. काय काय लक्षात ठेवतो आपण? दर्शक सर्वनामांचा वापर करायचा. जर आपण तो म्हणालो तर त्या ठिकाणी झालं पुल्लिंग, जर आपण ती म्हणालो तर स्त्रीलिंग आणि ते म्हणालो तर नपुंसकलिंग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. शिडीवर चढून डबा काढ मधील वर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? त्या ठिकाणी पहा, शिडी या नामाला वर हा शब्द जोडून आलेला आहे आणि मित्रांनो जोडून आला तर त्याला काय म्हणतो आपण? शब्दयोगी अव्यय म्हणतो. नामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय म्हणायचं. जर तो स्वतंत्र आला असता, वर हा शब्द स्वतंत्र आला असता, तर तो क्रियाविशेषण अव्यय झालेला असता, परंतु या ठिकाणी काय दिसते आपल्याला? तो नामाला जोडून आला म्हणून तो शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 39. चारा शेळीकडून खाल्ला जातो, प्रयोग ओळखा. त्या ठिकाणी पहा, कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असेल तर त्या ठिकाणी काय असतो? कर्मकर्तरी किंवा त्याचं दुसरं नाव आहे नवीन कर्मणी प्रयोग, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. जरी कडून प्रत्यय असलेला कर्ता वाक्यामध्ये नसता आणि वाक्य दिलं असतं चारा खाल्ला जातो, तरी देखील आपण काय म्हटलं असतं? चारा हा कर्त्याकडून खाल्ला जातो असं आपण म्हणायचं आणि त्या ठिकाणी कडून प्रत्यय आहे समजून त्या ठिकाणी कर्मकर्तरी प्रयोगच लिहायचं किंवा नवीन कर्मणी प्रयोगच लिहायचं. का? कारण या ठिकाणी देखील काय आहे? इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी रचना आहे. लक्षात काय ठेवणार आपण? जरी कडून प्रत्यय असलेला कर्ता वाक्यामध्ये नसेल परंतु चारा खाल्ला जातो, पत्रके वाटली गेली अशा प्रकारची वाक्य असतील तर ते नेहमी नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगामध्ये असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमधील काही प्रश्न गहाळ झालेले आहेत किंवा आपल्याकडे ते पानच नाही आहे, त्यामुळे या पेपरमध्ये आपण फक्त 40 प्रश्नांचा अभ्यास करतोय. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं समजली असतील आणि सांगितलेलं स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.